मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा
लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण राम हे राम घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण राम घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी महाद्वारी घालू लोटांगण
याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महद्वारी आनंदे निर्भर सुवलते ठाई सुख दुःखा नाही चाडा म्हा अनेक सायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महद्वारी मोक्षामाघरी कामारी हे दाशी मोक्षामाघरी कामारी हे दाशी होय सांगवायशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू किंवा घालीन लोटांगण महाद्वारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचे दुसरे जनाना संताचे दुसरे जनाना संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जरुबादाने गजेचा त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार जरुबादाने गजेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजे सद्गुरुदास बाबाजे सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महद्वारी भाविक जन हो प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहू निवासी श्रीमंत साधू विश्व संत विश्व वंद्य श्री तुकाराम महाराजांचा गाथेमधील उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात। विठाला 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 समग्र जीवसृष्टीमध्ये ज्या भाग्यवान माणसाचं जीवन योग्य प्रकारे योग्य दिशेने वाटचाल योग्य वाटेवर वाटचाल करत आहे, मग ते जीवन कोणत्याही पातळीवरचं असू दे, ते जीवन वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे, अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणा ही असावी लागते। ही अल्पशी प्रस्तावना तुमच्यासमोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्यासमोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल याचे। त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात, तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहु परी याच सम। हा हे माझं एकट्याचं मत नाहीये बांधवानो,
जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, त्या सगळ्यांचं एक मत आहे आणि ते असं आहे, आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले, भविष्यामध्ये कदाचित होतील, पण ज्यांच्यासारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही, ते या जीवसृष्टीचं श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वक्त्यानं दोन गोष्टी मागायच्या नसतात. पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे द्यायची असते. दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वाजवू नका मला माहीत नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय कधी होत नाही. वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी द्यायची, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे. टाळी द्यायची पण अशी माकडवल्यासारखी नाही द्यायची. अरे टाळी द्यायची मर्दासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी. टाळी देताना माय मावल्यानो माता भगिनीनो तुम्ही पाठीमागे राहूच नका. या जीवसृष्टीमधील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणार तुम्ही मातृत्व आहात. तुम्ही लेकी आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या. तुम्ही लेकी आहात स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक सावित्रीबाई फुल्यांच्या. तुम्ही लेकी आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या. तुम्ही लेकी आहात अनाथाची माई सिंधुताई सपकाळांच्या. अरे तुम्ही लेकी आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या. दोन ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधानं बोलतो, जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार घडत होत चाललाय. राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार घडत होत चाललाय. राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शिवबा. जगत तुम्हाला मला भाग्यवान समजतंय, पण का कोण जाणे आता असं वाटायला लागलेलं 21व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना गाढ झोप लागली की काय? तुम्हाला मला भ्रष्टाचाराच्या अंधकाराला सामोरं जावं लागतं. भ्रष्टाचाराच्या अंधकारामध्ये जगावं लागतं. हा भ्रष्टाचाराचा अंधकार नाहीसा व्हावा, सदाचाराचा सूर्य उगवावा असं वाटत असेल. घराघरामध्ये काय, देहादेहामध्ये काय, मनामनामध्ये काय, पण तुमच्या माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी उभारली गेली पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र कथेचं धर्म कीर्तन आम्ही गातोय. महाराजांना प्रार्थना करायची, महाराज तुमच्या पदस्पर्शानं पावन भूमी झालेली हे मावळ 12 मावळ आहे. तुम्हाला सांगतो स्वराज्याचं हृदय आहे म्हणजे 12 मावळ आहे. या पवित्र आणि पावन भूमीमध्ये तुमच्या चरित्र कथेचं धर्म कीर्तन आम्ही गातोय. महाराज यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान हो. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करूं मति अनुसार पधारिए, जिजाऊ पधारो. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात. फक्त 9 मिनिटे
9 मिनिटे तुमच्या समोर अभंगाची प्रस्तावना मांडणार आणि 10व्या मिनिटाला आपण शिवनेरी गडावर जाणार. विठाला विठाला विठाला. जगातील थोर विचारवंतांना, संत महात्म्यांना, साधू श्रेष्ठांना, आचार्यांना समाजामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारची माणसं अनुभवाला आली. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकाराचे जन तुका म्हणे केले. पैकी काही माणसं कनिष्ठ स्वभावाची असतात, काही माणसं उत्तम मध्यम स्वभावाची असतात, काही माणसं उत्तम स्वभावाची असतात. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही माणसं तामस वृत्तीची असतात, काही माणसं राजस वृत्तीची असतात, काही माणसं सात्विक वृत्तीची असतात. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही आज्ञ असतात, काही सुज्ञ असतात आणि काही प्राज्ञ असतात. विठाला म्हणजे कनिष्ठ स्वभावाची माणसं आहे, जी तामस वृत्तीची माणसं आहे, जी आज्ञा आहे, अशी माणसं दुर्दैवानं अवज्ञा करतात. जी माणसं मध्यम स्वभावाची आहेत, राजस वृत्तीचे सुज्ञ आहेत, अशी माणसं आज्ञा करतात. आणि जे भाग्यवान उत्तम स्वभावाचे सात्विक वृत्तीचे आहेत किंबहुना प्राज्ञ आहेत, अशीच मंडळी प्रतिज्ञा करतात. विठाला बांधवांनो, अवज्ञा कुणीही कुणाचीही करू नये आणि या व्यासपीठावर तर करूच नाही. अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. जसं माणसानं जीवनामध्ये कधीही अधर्म करू नये. अरे अधर्म करूच नाही माणसानं जीवनामध्ये. पण एका विशिष्ट भूमिकेवर अधर्म केल्याशिवाय राहू नये. देव जोडे तरी करावा अधर्म. एरवी माणसानं अधर्म करू नये, पण देवाची जोडी होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नये. तसा अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. काही ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची. प्रल्हादे जनक बिभीषण राजमाता भरते प्रल्हादाने पित्याची अवज्ञा केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे. प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली श्री नारायणाच्या जोडी करता. विभीषणानं बंधूची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता. भरतानं मातेची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता. अवज्ञा कुणी कुणाची करू नये. आज्ञा तिघाणी करावी, आज्ञा वेदानी करावी, आज्ञा ईश्वरानी करावी, आज्ञा संत महात्म्यांनी करावी. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. ईश्वराची आज्ञा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. वेदांची आज्ञा अलिया संसारा, उठा वेग करा, शरण जा. संत महात्म्यांची आज्ञा आहे. आणि बांधवांनो, प्रतिज्ञा त्यांनी करावी. अरे ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा श्रेष्ठांनी प्रतिज्ञा करावी. ऐका, भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही तर तुम्ही आम्ही किस पेड के पत्ते. रावण माहिती आहे का तुम्हाला? बोलत चला, मोकळ्या मनानं बोला, टेन्शन घेऊ नका. रावण माहिती आहे का तुम्हाला? भेटल्या का कधी? नाही भेटला? अरे मला तरी कुठं भेटलाय. 14 चौकड्याचं राज्य होतं रावणाचं. तुम्ही आम्ही अल्पायुषी आहोत.
कुंभकर्णासारखा बंधू आणि इंद्रजितासारखा मुलगा ऐश्वर असं होतं, आपल्या कल्पनेत बसत नाही असं ऐश्वर होतं. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, त्याच्याकडे 7 कोटी घरं सुवर्णाची म्हणजे सोन्याची. मी सहज बोललो, तुम्ही सहज ऐकलं, गांभीर्य जाणले का? त्याच्याकडं 7 कोटी होती, 7 कोटी घरं होती, घरं त्याच्याकडं 7 कोटी घरं सुवर्णाची म्हणजे सोन्याची. आता मला प्रामाणिकपणे सांगा, एक घर बांधायला किती तोळा लागतील? त्याला जाऊन भेटावं लागेल. बरं, हिऱ्या माणक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप रावण सकाळी घालायची आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचा रोज एक टोप. हे प्लॅस्टिकचा नव्हतं, रत्नानी जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं. काय ऐश्वर्य असेल? आपल्याबद्दल काय बोलायचं? आपली 3 रुपयाची टोपी पडली तर आपण 3.5 मैल पाठीमागं जातोय. बरं, प्रपंच लहान होता का गड्याचा? 80,000 बायका होते त्याला. आता कुणाकुणाला साड्या घेतल्या असतील त्याची त्याला माहीत आहे. 80,000 बायका, 1,00,000 नातून 1,25,000 पंतू. मला तर असं वाटतं ते जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातनंच निवडून आलं असतं. न फुटणारी मतं होती. एवढा ज्याच्याकडे, त्या रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाही. रावणाची प्रतिज्ञा होते स्वर्गाला शिडे लावेन, रावणाची प्रतिज्ञा होते समुद्राचं पाणी गोड करेन, रावणाची प्रतिज्ञा होते सोन्याला सुगंध आणीन. रावणाच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. आपल्या प्रतिज्ञेबद्दल न बोललेलं बरं. आता सीझन संपला, नाही कळालं का तुम्हाला? इतके भोळे करत तुम्ही. सीझन संपला. एका गावात असा माणूस मी पाहिला, तो सकाळी उठल्याबरोबर स्नान वगैरे झालं की घड्याळाचा बिल्ला इथे अडकवायचा. घड्याळाचा, नाही कळालं का तुम्हाला? ते बिल्ला अडकून राष्ट्रवादीच्या कार्यालयात जायचं आणि तिथं नाश्ता चहा आणायचं. दुपारच्या वेळेला ते बिल्ला काढायचं, कमळाचा बिल्ला अडकवायचं आणि BJPच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथं दणकून जेवायचं असं. सायंकाळच्या चहाच्या वेळेला धनुष्यबाण घेऊन जायचं आणि रातभर तुतारी वाजवायचं. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. मला जास्त चुटकं चाटकं सांगायला लावू नका, माझा वेळ घेऊ नका, मला महाराज सांगायचे. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला बोल नाही. तुम्हाला सांगू, प्रतिज्ञा त्यांनी करावी ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल. अरे, भीष्माचार्यांचं नाव घेतल्याबरोबर प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षी रे, धनुर्धरा रक्षी रे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षी रे, धनुर्धरा रक्षी रे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, भीष्माचार्यांचं नाव घेतल्याबरोबर प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिज्ञा त्याने करावी. यापुढे हिंदू धर्माची निंदा कराल समुद्रात फेकून देईन. धर्माचे स्वाभिमानी स्वामी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळविनच. स्वराजाची प्रतिज्ञा करतात लोकमान्य टिळक, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आझादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस, त्याला प्रतिज्ञा म्हणावी.
हे आधी लगीन कोंडाण्याचा मग लगीन माझ्या रायबाच नरवीर तानाजी मालुसरे प्रतिज्ञा करतात त्याला प्रतिज्ञा म्हणाली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये प्रतिज्ञा करतात. तरी अवधान दीजे. गजानन महाराज कभी कभी हम भी गा लेते हैं. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडाई का. याच मालिकेमध्ये असणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रतिज्ञा करतायत. परमार्थाची शास्त्रीय दृष्ट्या प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. अनर्थ, स्वार्थ, अर्थ, परार्थ आणि परमार्थ पैकी 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. अनर्थमूलक प्रतिज्ञा करू नका, स्वार्थमूलक प्रतिज्ञा करू नका, अर्थमूलक प्रतिज्ञा करू नका. प्रतिज्ञा करायची झाली परार्थाची, प्रतिज्ञा करायची झाली परमार्थाची. सेवी तो हा रस वाटी तो आणि का तू का म्हणे यारे होऊ नका रान भरे घ्या रे होऊ नका रान भरे घ्या रे होऊ नका रान भरे घ्या रे होऊ नका सेवितो रस वाटितो निका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी जाते पाऊले समान विटेवरी जाते पाऊले समान सेवितो रस वाटितो निक घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी जाते पाऊले समान विटेवरी जाते पाऊले समान. ही परार्थाची भूमिका आहे आणि परमार्थाची प्रतिज्ञा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. घेईन मी जन्म याजसाठी देवा 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 याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया विद्ये बरी जाते कावजे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया. प्रार्थना वेगळी, मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ही कार्यारंभी प्रार्थना. हेची दान देगा देवा हे मागणं आहे. इथे द्या म्हणण्याचा प्रश्नच नाही. घेईन मी जन्म. अभंगातलं चिंतन खूप गोड आहे पण अभंग सांगत राहिलो तर महाराज पाठीमागे राहतील.
ही तुकाराम महाराजांची पांडुरंग परमात्म्याजवळ केलेली प्रतिज्ञा आहे. आता उरलेल्या वेळामध्ये मी तुम्हाला प्रथम प्रतिज्ञा सांगणार आहे राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांची. दुसरी प्रतिज्ञा सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि तिसरी प्रतिज्ञा सांगणार आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. भजन करा. गड शिवनेरी, नीट ऐकायचं. गड शिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणेघाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जट्यामध्ये वसलेला गड शिवनेरी. जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाही आहे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिदोजी विश्वासराव. मोठ्या वचनाचा आणि तोला मोलाचा माणूस होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांचा मुक्काम होता धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे. तिथे भोईकोट किल्ला आहे. चाकरी सुलतानाचीच करत होते शहाजीराजे. दुर्दैवात मोहिमेतून काही काळ उसंत मिळाली म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता. आई जगज्जननी तुळजा भवानी प्रसन्न होती. शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चूर चूर झाल्या. तो महिना होता 1629चा ज्येष्ठाचा. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा महिना उजडला. आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षण असं तेज दिसू लागलं. असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशाच प्रकारचं विलक्षण तेज दिसू लागलं जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायांनी जाणलं. शहाजीराजांना कळालं जिजाऊना दिवस गेले. बांधवांनो, आनंद होता पण शहाजीराजे चिंताक्रांत होते. कसं आहे, आषाढ संपला आणि श्रावण उजडला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत श्रेष्ठत्व आहे, महत्त्व आहे. आपण सगळे जाणतो. श्रावण महिना हा पवित्र आहे. माय मावल्यांचा, माता भगिनींचे अनेक आनंददायी सण या श्रावण महिन्यामध्ये शास्त्रीय अशास्त्रीय अशा प्रकारची अनेक व्रत वैकल्य माय भगिनी माता मावल्या करत असतात. आपण सुद्धा पुरुष मंडळी श्रावण पाळतो की नाही? पाळतो. त्याच्यातली बरीच मंडळी 11 महिने न पाळणारी असतात. तरी सुद्धा बरं आहे, कळालं तर बघा, नाही तर सोडून द्या. श्रावण पवित्र आहे. अनेक कारण आहेत. पहिलं कारण, माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले तो श्रावण. परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रगट झाले तोही श्रावण. आणि या श्रावणाचं वैशिष्ट्य बांधवांना वैशिष्ट्य असं खरं सांगू का, या श्रावण महिन्याचं वर्णन बालकवींनी फार सुंदर केलं. मी प्राथमिक शाळेमध्ये असताना मला पाठ्यक्रम पुस्तकामध्ये एक कविता होती बरं का. सुंदर वर्णन आहे असं. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरशिर शरवे क्षणात फिरून ऊन पडे. काही कविता होती व सुंदर कविता होती. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट असं म्हणायला लागल्याबरोबर रक्ताचं सळसळायचं. चहूकडे अंधार दाटला, चहूकडे अंधार. बहिणाईंची गाणी सुद्धा तुम्हाला, कवयित्री बहिणाबाई वेगळ्या आणि संत बहिणाबाई वेगळ्या. कवयित्री बहिणाबाई त्यांचं गाव जळगाव जिल्ह्यामध्ये आसोदा भादली म्हणून आहे. काही सुंदर बघा ना गाणी आहेत. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिण्यासाठी तिने झोका झाडाले. श्रावणाबद्दल बोलतोय. अरे श्रावण म्हणजे जलधारांचा महिना. जलधारांचा महिना म्हणजे श्रावण. सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी. ना कुठे गडांचा ढगांचा गडगडाट, ना विजेंचा चमचमाट. एकदम एकदम सर येते, आली 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 म्हणता येता येता येते. सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी. श्रावणाबद्दल बोलतोय. तुम्ही कधी झऱ्यांचं मंजूळ असं
गाणं ऐकलं का? झरे होते पूर्वी, ओढ्यांची झुळझुळ अशी मंजूळ तुम्ही कधी ऐकली का? अंतकरणापासून ऐका हो. असं मंजूळ पाहिली वाहिल्याबरोबर त्याचं जे संगीत अनुभवाला येतं ते अंतकरणाला सहजपणे स्पर्श करून जातं. श्रावणातलं बोलतोय, एवढं आपण अनुभवतो आणि एवढ्यामध्ये अंतकरणाला स्पर्श करणारी पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. पक्ष्यांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. कुठून येते मला माहित नाही. या अंतकरणाला स्पर्श करणारी पक्ष्यांची किलबिल तुम्ही मी अनुभवतो. एवढ्यामध्ये अंतकरणाला गवसणी घालणारं कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. कोकिळ कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. तुम्हाला खरं सांगू का? कोकिळ कधीही रात्री कुंजन करत नाही, पण कधी कधी माझ्या कीर्तनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. त्या आनंदी वातावरणामध्ये जिजाऊ साहेबांचा अंतकरण अशा आनंदाच्या झोक्यावर हिंदोळ घेत होता. शहाजीराजे चिंताक्रांत आहे. शहाजीराजे विचार करता सुलतानाची चाकरी करतोय आपण. सुलतानाची मर्जी कोणत्या क्षणाला फिरणारे सांगता येत नाही. मग अशा अवस्थेमध्ये राणी सरकारांना असं उघड्यावर ठेवणं धोक्याचं आहे. शहाजीराजे विचार करतात, राणी सरकारांना ठेवण्याकरता एखादं घरटं असावं, सुरक्षित असावं आणि सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवनेरी. नीट आहे का? शहाजी राजांचा निरोप गेला. विश्वासराव गड उतरले. गडाच्या पायथ्याला जुन्नरला दोघांची भेट झाली. त्यावेळेला शहाजी राजे बोलतात, विश्वासराव अगदीच नाविलाज झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. त्या विश्वासरावाला केवढा आनंद झाला राजे साहेब, आणि प्राणपणानं आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर आल्या. आता जबाबदारी नाही का? 16वं शतक होतं महाराज. 16व्या शतकामध्ये भारतवर्षामध्ये काही परिस्थिती होती याचा कधी विचार केला का रे? 79 वर्षाचं स्वातंत्र्य तुम्ही आम्ही भोगतोय. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती आम्ही स्वाभिमानानं सांगतोय. ही संतांची भूमी, विचारवंतांची भूमी, आचार्यांची भूमी, शिवरायांची भूमी, वीरांची भूमी, ही देवभूमी आहे. पण याच देवभूमीनं केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं याचा तुम्ही आम्ही कधी विचार करतो का? अरे 700 वर्षात सुलतान म्हणजे यवन, यवन म्हणजे म्लेंच या राष्ट्राच्या उरावर थाय नाचले. 700 वर्ष, 150 वर्ष इंग्रज या राष्ट्राच्या उरावर थाय नाचले. अखंड भारत आता संकुचित होत गेला. याचा कधी विचार करतो का? कशा करता 16व्या शतकामध्ये 5 सुलतानी सत्ता. अरे सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची होळी, सर्वस्वाची राख रांगोळी, सगळं लुटलं जात होतं. सर्वस्वावर लुटली जात होती वस्तू म्हणजे अब्रू. अरे लग्न मंडपातल्या तरल्या बांडपरी उचलल्या जात होत्या. सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. गावागावातली तरणी बांडपोर उचलली जात होती आणि बेट बिगार म्हणून सुलतानाच्या दावणीला बांधली जात होती. एखादा बाप आपल्या मुलीला किती प्रेमानं वाढवतो. त्या मुलीकडे पाहिल्याबरोबर सगळा कष्टच अशी निघून जातो. माझं लेकरू आहे, माझं पाखरू आहे. त्या बापाच्या डोळ्यासमोर ज्या वेळेला तिचा कोहळा जीव त्याची तरुण मुलगी उचलली जाती त्यावेळेला त्या बापाच्या अंतकरणाची काय अवस्था असेल विचार करतो का आपण? तुम्हाला वाटतं का आता मुली उचलल्या जात नाही? त्यावेळेला उचलल्या जात होता, आजही उचलल्या जात आहेत. साधनं भिन्न आहे. कोणाही प्रामाणिक मुस्लिम बांधवाबद्दल बोलायचा मला तिकडे मात्र अधिकार नाही, बोलती नाही. जाहीर बोलतोय, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. कोणाबद्दल?
या देशाला आपला देश म्हणवत नाही, तिरंगी झेंड्याचा मान राखत नाहीत, अतिरेकी कारवाई करतात, बॉम्बच्या मालिका घडवून आणतात, निरपराध लोकांचा बळी घेतात, अमरनाथ यात्रेवर बॉम्ब हल्ले करतात, वैष्णवी यात्रेवर बॉम्ब हल्ले करतात, पाकिस्तानची क्रिकेट टीम विजयी झाल्यावर हिरवा गुळ गाव उडवतात, पाकिस्तानचे ढेगे दाखवतात, पाकिस्तानच्या घोषणा देतात. अरे खाता हिंदुस्थानचं आणि गद्दारांनो गाता पाकिस्तानचं, त्यांच्याबद्दल बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय. गंभीर महाराज वास्तव सांगतोय. केरळ ज्याला म्हणतात, केरळमध्ये काय अवस्था आहे कधी, ज्याला वायनाड म्हणतात, ज्याला कल्पेटा म्हणतात, तिथपासून गुरुवायूरपर्यंतचा जो प्रदेश आहे, तुमच्यामध्ये ताकद असेल तर सहकुटुंब त्या प्रदेशामध्ये 8 दिवस राहून दाखवा, तुम्ही राहू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय, अरे गरोदर मुली सुद्धा नराधम सोडत नाहीत रे. 6-6 वर्षाच्या चिमुकल्या हो, काय अवस्था होत असेल त्या चिमुकल्या जीवाची हो. बांगलादेशाचा सोडा हो, पश्चिम बंगालमधलं सांगतोय. विचार करा बांधवांनो, गेल्या वर्षी केरळमध्ये 100 कोर्ट मॅरेज झाली, कोर्टामध्ये 100 लग्न झाली, 100च्या 100 मुलं मुस्लिम समाजाची होती. उघड बोलायला काय हरकत नाही, असं वास्तव आहे. आणि 100च्या 100 मुली दुर्दैवानं 18 पगड जातीच्या हिंदूंच्या 100च्या 100 मुली होत्या. हे असंच चालू राहिले ना बांधवानं, खरं सांगू, अरे हे जिहाद आहे, जे अतिरेकी आहे, त्यांना हे राष्ट्र 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र म्हणून बनवायचंय. त्याचं नाव सुद्धा ठरलेलं आहे, गजवाए हिंद. नियोजनबद्ध त्यांचं चालू आहे. हिंदूंचा वंश कमी करा, त्याच्याकरता लव जिहाद करा. काहीही करून हिंदूंच्या मुली त्यांचं धर्मांतर करवा. कितीतरी प्रकारे, तितका वेळ नाही माझ्याकडे, स्वतंत्र विषय आहे तो. एखादी मुस्लिम समाजाची तरुण मुलगी एखाद्या हिंदूच्या मुलीची मैत्री करते, तिला आपल्या विश्वासामध्ये घेते, हळूहळू हळू आपल्या कुटुंबातले एका मुस्लिम मुलाशी तिचं संबंध प्रस्थापित करते. प्रेम होतं, धर्म परिवर्तन होतं, निकाह केला जातो, तिच्या शरीराचा उपभोग घेतला जातो. एवढ्या थांबत नाही बांधव. परदेशी राष्ट्रामध्ये तिला विकलं जातं, नाही तर वेश्या व्यवसायाला तिला लावलं जातं, आणि शेवटी नाहीच काही घडलं तर तिचे खानडोळे केले जातात. किती भोगावं लागतं त्या बाळाला, कधी विचार करता का? खेडोपाडी सुद्धा हे पोहोचलेलं आहे. म्हणून प्रार्थना करतो, तरुण मुलींना प्रार्थना करतो, माय बहिणीला प्रार्थना करतो, अगदी लक्ष द्या. लव जिहादला एकही मुलगी बळी पडता कामा नये. सगळ्यांनी काळजी. जरा आता जास्त वेळ नाही बरं का. 16व्या शतकामध्ये असंच होतं. जिजाऊ साहेबांचं अंतकरण असं तिळतिळ तुटायचं. एक दिवस पारतंत्र्याच्या अंधकाराचा विचार करत गडावर बसलेले आहेत. एवढ्यामध्ये गडकरांची धर्मपत्नी जानसना लक्ष्मीबाई तिथे आल्या बरोबर त्या लक्ष्मीबाईंनी दोन्ही हात जोडले जिजाऊ साहेबांच्या समोर. राणी सरकार, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काही वेगळं असं आवडतं, करावं वाटतं, खावं वाटतं, त्याला डोहाळा म्हणतात. तुम्हाला काही खावं वाटतं का, प्यावं वाटतं का, द्यावं वाटतं का, मीणा पालखीमध्ये बसावं वाटतं का? त्यांचा तो प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ साहेबांच्या दोन्ही हाताच्या मुठ्या अशा वेळा गेल्या. त्यांचा चेहरा लाल बंद झाला, ताडक्यात उठून उभ्या राहिल्या. आवाज खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो, नामहास मेना पालखी आवडत. लक्ष्मीने विचारलं, मग राणी सरकार तुम्हाला आवडतं तरी काय? काय अलौकिक डोहाळे जिजाऊ साहेबांनी सांगितले, आम्हास वाघावर बैसावेशे वाटते. काय डोहाळ आहे? डोहाळ म्हणून जिजाऊ साहेबांना वाघावर बसा वाटतं. डोहाळ ही अंधश्रद्धा नव्हे. धर्मशास्त्राईशे पुसावे डोहाळे वशिष्ठांनी अयोध्या नरेश दशरथ महाराजांना आज्ञा केली. त्यांचं मनोरथ पुरवा. आणि डोहाळे गर्भापासून होतात. 16 संस्कार होतात, त्याच्यापैकी जो गर्भसंस्कार आहे विज्ञानाने 21व्या शतकामध्ये मान्य केले.
गर्भामध्ये असणारा जीव 5व्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतो, हे आपण हजारो वर्षापूर्वी मान्य केलं. चक्रव्यूहामध्ये प्रवेश करण्याचं ज्ञान अभिमन्यूला गर्भामध्ये मिळालं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला गर्भापासून. मी कशा करता सांगतो, ज्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भाची आवडी मातेचा डोहाळ, विषय संपला. काय डोहाळे आहेत. जिजाऊ साहेबांना डोहाळ म्हणून वाघावर बसावं वाटतं. उपस्थित पुरुष मंडळींना विचारतो, अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या एखाद्या माऊलीला डोहाळ म्हणून वाघावर बसा वाटला असं तुमच्यापैकी कोणाच्या अनुभवाला आहे का? नाही, तुम्हाला विचारतो, आहे कोणाच्या अनुभवाला? नाही आहे. इकडे गडावर आजच्या दिवस हा गड आहे का कोणाच्या अनुभवाला? नाही आहे. हाच्या काकणा लारसा कशाला उपस्थित भगिनीनं माय माऊल्यांना विचारतो, मला प्रामाणिकपणे सांगा, अशा अवस्थेमध्ये असताना डोहाळ म्हणून तुमच्यापैकी कुणाला वाघावर बसावं वाटलं का? प्रश्न सर्वांच्या करता आहे. वाटलं का वाघावर बसावं? नाही वाटलं. नळावर भांडावं वाटलं? आम्हास वाघावर बैसावेशे वाटते. आम्हाला वाटतं घोड्यावर मांड ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोरामध्ये घोडा फेकावा, लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जिरेटोप ठेवावा, कमरेला सेला बांधावा, तलवार म्यान करावी, आपल्या समोर उचलून येऊन आपल्या माय मावल्यावर बलात्कार केले जातात, त्या हैवानाचा शिर धडा वेगळा करावा, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. काय डोहाळी आहे. जिजाऊ साहेब, तुमच्या चरणावर आमचे कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ साहेब, तुम्ही झाला नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ साहेब, तुम्ही झाल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ साहेब, तुम्ही झाला नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाते, काशी की कला जाते, मथुरा में मस्जिद बसते, अगर शिवाजी नहीं होते तो सुन्नत सबकी होती. चला, मी कशा करता सांगतो आहे का? काय डोहाळे. आता आपल्याकडे सुद्धा होतात, पण न सांगितलेली बरी. अशा अवस्थेमध्ये असणार एखाद्या खेडेगावातल्या मुलीला तुम्ही सहज विचारा, काय आवडतं? ती बोलते, मला काळी मातीच खावी वाटते. शहरातल्या एखाद्या मुलीला विचारा, तुला काय आवडतं? ती बोलते, मला सैराट पाहायला आवडतं. मग का गायराटाची अवलाद जन्माला नाही येणार? मुलीला दिवस गेलेले, माहेरी आलेली, काही दिवसानं तिचा पती तिचा नवरा आला. दोघांच्यामध्ये खूप चांगलं नातं होतं, चांगलं प्रेम होतं, चांगली संस्कारी होती बरं का. असं तो आल्याबरोबर मोठ्या प्रेमाने विचारते, तुला काय आवडतं? ती बोलली, खरं सांगू का? अगं खरंच सांग, तुला काय आवडतं? नाही नाही, खरं सांगू का? अगं खरंच सांग, तुला काय आवडतं? ती म्हणली, मला ना तुम्हाला जोड्यानं हाणावं वाटतं. दिवस उलटत होते, महिने उलटत होते. रोज सुप्रभाती उठावं, जिजाऊ साहेबांनी स्नान करावा, ग्रंथाचं वाचन करावं, सायंकाळच्या वेळेला शिवाई मातेचं दर्शन करावं, संध्याकाळी पुन्हा ग्रंथाचं श्रवण करावं, रामायण आणि महाभारत. जिजाऊ साहेबांना दोन ग्रंथ एवढे आवडायचे. 1630 फाल्गुनाचा महिना उजाडला. गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये होळीचा सण आनंदानं साजरा झाला. फाल्गुन वद्र तृतीया उजडली, त्या दिवशी वार होता शुक्रवार. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या दिवशी भारत वर्षामध्ये इंग्रजी तारीख अस्तित्वात नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अट्टहास करून तारीख जोडली 19 फेब्रुवारी 1630. ऐका, जिजाऊ साहेबांना सुप्रभाती बाळंत वेदना व्हायला लागल्या. त्यानं गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं. इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात, आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात. बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. जिजाऊ साहेबांनी आपले डोळे झाकले. समोर आदिशक्तीचं रूप प्रगटलं. जिजाऊ साहेब श्रद्धेनं मनातल्या मनात बोलतात, बये घाल माझ्या ओटीमध्ये पुत्र,
माझ्या ओटीमध्ये पुत्र घाल. अगं तू जर माझ्या ओटीमध्ये पुत्र घातलास, तुझ्या पायाजवळ प्रतिज्ञा करते, मी त्याला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही. मी त्याला प्रतिभावान बनवीन. रामरायांच्यासारखा, कृष्ण परमात्मासारखा, अर्जुनासारखा, वीराभिमन्यूसारखा राष्ट्र आणि धर्म राखील. झालं माझ्या ओटीमध्ये पुत्र. बांधवांनो, ही बातमी गडावर गेली. गडावरचं प्रत्येक माणूस आता बाळणपणाच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर एकत्रित झालं. वाट पाहतायत बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा कधी उघडतो. वाट पाहता पाहता सूर्य माध्यानाशी आला तरी दरवाजा उघडला जात नाही. दुपार टळून गेली, सूर्य मावळतीला आला तरीही बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला जात नाही. गडावरच्या बाया बापड्या आपापल्या देवाला नमस्कार करायला लागल्या. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे. सूर्यास्त झाला आणि अंधार पडला आणि तो शुभक्षण जवळ आला. बांधवांनो, तो शुभक्षण जवळ आला. त्या शुभक्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे सर्वस्वाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा. अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अनुकूल असणारा तो शुभक्षण. त्या शुभक्षणी बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला. एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात ठेवून बाळणपणाच्या खोलीच्या बाहेर यायला लागली. तिचं नाव होतं गोजाक्का. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि एका स्वरामध्ये सगळ्यांनी विचारलं, सांगा ना गोजाक्का, आपल्या राणी सरकारनं काय झालं? तिनं सांगितलं, आता काय झालं म्हणून काय विचारता? आता नौबतीवर टिपर पडू द्या, तोपेच्या भांड्याला बत्ती द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला 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 सुलतानानो, तुमच्या उन्मत्तपणाच्या चिरफाळ्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर जन्माला आला. शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामच, दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती आमुचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमुचे, दैवत छत्रपती. स्वराज स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती, देवोनी भगवतो हाती. स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी शिवाई
वाजव किती वाजवायचे तेवढा. महाराज जन्माला आले, प्रगट झाले शिवनेरी गडावर. गंभीर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ सांगतो. शुक्रवारी सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर 6:34 ही छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ आहे. आता जय जयकार करायला पाहिजे की नाही? महाराज जन्माला आले, प्रकट झाले की नाही? हात वर करा, सगळे हात वर करा. तुमची एक जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय म्हणायचं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की, भारत माता की वंदे वंदे. स्त्रीत्वाच्या सगळ्या दुबळ्या कल्पना झुगारून देऊन आपल्या पतीपासून हजारो मैल दूर राहून जिजाऊ साहेबांनी आदिशक्तीजवळ केलेली प्रतिज्ञा, मी माझ्या बाळाला प्रतिभावान पुरुष निर्माण करील, राष्ट्र आणि धर्म राखील. जिजाऊ साहेबांनी शिवबा राजांना प्रतिभावान पुरुष निर्माण केलं आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. ही जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा आहे, विषयांतर नाही. आता थोडक्यात शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा म्हणतो. भजन करा. थोडक्यात सांगतो बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली 6 वर्षे शिवनेरी गडावर, त्याच्या पुढचे 4 वर्ष पुण्यामध्ये जळून भस्म झालेलं ते पुन्हा उठवलं जिजाऊ साहेबांनी. एक दिवस शिवबाराजे, कारण शहाजी राजांचा आदेश झाला म्हणून जिजाऊ साहेब शिवबाराजांना घेऊन पुण्यामध्ये आला. ते भस्म पुढं शाम्याने एक दिवस शिवबाराजे पळत आले. सुप्रभाती, महासाहेब चला, महासाहेब चला, देव सापडला, देव सापडला, देव सापडला. जिजाऊ साहेब शिवबाराजांच्या बोटाला धरून गेल्या. विटकर अशी वेगळी केली होती आणि तिथून सुंदर अशी अभंग गजाणाऱ्याची मूर्ती होती. जिजाऊ साहेबांनी हात जोडले बरे का. ओम गणगणाधिपतये नमः. जिजाऊ साहेबांनी याच ठिकाणी आज्ञा केली, याच ठिकाणी या गणरायाचं मंदिर बांधा. मंदिर बांधलं गेलं. तोच प्रसिद्ध असा पुण्याचा कसब्याचा गणपती. देवी उभी होती, तिची पूजा झाली. तिचं नाव तांबडी जोगेश्वरी. आता पुण्याचा इतिहास, पूर्वी आपल्या महाराष्ट्रावर कृष्णराष्ट्र म्हणून राजा राज्य करत होता. इसवी सन 758 मध्ये त्याने एक ताम्रपट दिलेला आहे, त्याच्यामध्ये पुण्याचा इतिहास दिलेला आहे. सांगायला मला वेळ नाही. चला मी कशा करता सांगतो. 4 वर्ष पुण्यामध्ये, त्याच्या पुढची 2 वर्ष बंगळूर मुक्कामी. त्या शहाजी राजांच्या आधिपत्याखाली त्या 2 वर्षामध्ये शिवबा राजांना, शहाजी राजांनी परिपूर्ण राजा करता जे जे हवंय ते सारं दिलं. फक्त 36 गावाची जहागीर नावे करून दिली, राजमुद्रा दिली. आणि पुन्हा शिवबराजे 12 मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. ए प्रसंगी बाजी पासलकरांची भूमिका फार मोठी आहे. त्यांचं वय 60 वर्षाचं, शिवबा राजांचं वय 15 वर्षाचं. बाजी पासलकरांनी शिवबा राजांना 12 मावळातील गड किल्ले, चोरवाट्या, नद्या, नाले सगळं बारकाईनं दाखवून दिलं. ज्या वेळेला शिवबा राजे बाजी पासलकरांच्या समवेत फिरायचे, त्यावेळेला मावळ्यांची कष्टकरी मावळ्यांची पोरं, कोणी नांगर हातात धरलेलं असायचा, कोणी कुळव हातात धरलेलं असायचं, कोणी पेरणी करत असायचं. त्यांना कौतुक वाटायची, एवढ्या मोठ्या सरदाराचा पोरगा. शिवराजे पाहायचे, नजर पडायची, कौतुकानं ते पाहायचं. ते पोर असं घाबरून जायचं. राजे बोलवायची, ये रे बाळा माझ्या जवळ ये. नाव काय तुझं? खांद्यावर हात ठेवायचे, त्याला कौतुक वाटायचं. आणि राजे मोठ्या प्रेमानं बोलायचं, येशील का माझ्या बरोबर?
एक सांगतो, काहीही नव्हतं. फौज नव्हती, गडकिल्ले नव्हते, दारुगोळा नव्हता, खजिना नव्हता. एकापासून सुरुवात केली. हळूहळू संख्या 450 पर्यंत गेली. आणि एक दिवस शिवबाराजे जिजाऊ साहेबांच्या जवळ आल्याने बोलतात, मग साहेब आता लुटूपुटूच्या लढाई करायचा कंटाळा आला, आता आम्हाला खरोखरीच्या लढाया कराव्या वाटतात. जिजाऊ साहेबांनी विचारलं, काय आहे तुझ्याकडं? सुलतानांचा विचार केलास, अनेक पाहिजे तेवढे गडकिल्ले आहेत, पाऊट जेवढं खजिना आहे, दारुगोळा आहे, सगळं आहे, तुझ्याकडं काहीच नाही आहे. कशाच्या बळावर? शिवराजांनी सांगितलं, मग साहेब तुमचा आशीर्वाद, आई जगजननी तुळजा भवानीचा आशीर्वाद, मला दुसरं काही नको. जिजाऊ साहेबांना तेच हवं होतं. अंतःकरणामध्ये आनंदाच्या उर्मी निर्माण झाल्याने हसत हसत जिजाऊ साहेबांनी खुशाल लढाया करा खरोखरीच्या. आणि मात्र एक ध्यानात ठेवा शिवराजे, स्वराज्य निर्माण करायचे, आपली मातृभूमी स्वतंत्र करायची, माय बहिणीच्या किंकळ्या थांबवायच्यात, 18 पगड जातीचं कल्याण तुम्हाला करायचंय, म्हणून स्वराज्य निर्माण करायचंय. हे करायचं असलं तर प्रथम संघटन बांधा. आणि संघटन बांधत असताना जातीपातीच्या परे बांधा. जर जिजाऊ साहेबांनी शिवबाराजांना असं सांगितलं असतं केवळ 96 कुळीच्या मराठ्यांना बरोबर घेऊनच स्वराज्य करा, तर कदाचित स्वराज्य झालंच नसतं. 18 पगड जाती, साळी, कोळी, माळी, तेली, वाणी, हे गिरिजन, आदिवासी, दुस्तार, लोहार, कुंभार, चर्मकार, सोडकार, धनगर, संगर, बंजारा, मराठा, ब्राह्मण, वारी, काचार, पुजारी, गुजर, मारवाडी, कैकाडी, भील, वडार, पुजारी, शिंपी, रामोशी, उरलेलं जोडून द्या. 18 पगड जाते. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. रात्री तुम्ही ऐकलं, किती ऐकलं, कसं ऐकलं मला माहित नाही. चला, प्रतापगडाचा रणसंग्राम, त्याचं वैशिष्ट्य वगैरे, चला मी कशा करता बोलतो ऐका. आम्ही वारीक करू, हजामत बारीक. वारीक समाजाचे बरं का, शिवाकाशीत वारीक समाजाचे. चला, पन्हाळगड तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का? मावळ्यानो, पन्हाळगड पाहिला का कधी? पन्हाळा आता 4 व्हीलरमध्ये बसून पाहता येतो. ज्याने पाहिलं त्याने उत्तर द्यायचं. पन्हाळगडावरची अस्तित्वात मध्ये असणारी प्रमुख इमारत, तिचं नाव काय आहे? कोणी पाहिला पन्हाळा? चला, दगड धोंड तरी बघत चला. सज्जा कोठी तिचं नाव आहे, की ज्या सज्जा कोठीमध्ये महाराज मुक्कामाला होते, त्याचं सज्जा कोठी नाव आहे. तुम्हाला सांगू का, पन्हाळा पहिला पुसाटीचा बुरुज, त्याच्या खाली मसाईचं पठार, राजे तिथून उतरले आणि तिथून पायवाटेने गेले. या प्रसंगी बिरोबा दादा धनगर समाजाची, त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण पन्हाळा ते विशाळगड 64 किलोमीटरचं अंतर, जी पाऊल वाट आहे त्यानं जायचं नाहीये, कारण शत्रू उरावर येऊ शकतो. मग वाट काट्या कुट्यातून, जंगली श्वापद, त्याच्यातून वाट काढायची. वाट काढणार कोण? बिरोबा दादा धनगरांनी प्रत्येक फरलांगावर राजांना वाट दाखवण्याकरता आपलं माणूस ठेवलं. पन्हाळ गडापासून विशाळ गडापर्यंत. नीट आहे का? ओगाओगानं विषय आलाय. येळकोट म्हणलं की जय म्हणणार का? बोला, येळकोट
सांगू का? अरे आपलं 3 पक्षाचं सरकार आहे. एक पक्ष तुमचा, एक पक्ष गंभीर महाराजाचा, आणि मी म्हातारा आहे म्हणून स्वतंत्र पक्ष माझा. नाही, काही काय अशी चर्चा आहे की आता त्याचं वय झाले, तो काय सांगणार आहे शिवाजी महाराज. जे म्हणतात त्याला मला विचारायचंय, माझं वय झालं हे तुम्ही कोण ठरवणार? अरे वय असू दे ना. ज्या वेळेला मी व्यासपीठाच्या खाली असतो त्यावेळेला माझं वय 73 वर्ष, आणि ज्या वेळेला मी व्यासपीठावर असतो त्यावेळेला त्याच्या विरुद्ध म्हणजे 37 वर्ष वय आहे. काही अप्रचार सुद्धा अशा प्रकारे चालतो, तिकडे जायचं नाहीये मला. मी कशा करता सांगतो, ऐका. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, बिरोबा दादा धनगर. चला, शाहिस्ते खान तुम्हाला माहिती आहेत का? शाहिस्ते खान औरंगजेब के मामू जान, जिसका नाम है शाहिस्ते खान. राजाने शाहिस्ते खानाची उजव्या हाताची 3 बोटं तोडली. कोणत्या हाताची? उजव्या हाताची. चैत्र शुद्ध अष्टमी 5 एप्रिल 1665 3 बोटं तोडली राजानी. पण याच प्रसंगावर पोवाडा करत असताना शाहिरानं तोडली 4. नाही कळलं का? राजानी तोडली 3 आणि शाहिरानं तोडली 4. का? यमक जुळवण्याकरता. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तडपता बिजलीचा अवतार, झाला घोड्यावरती स्वार, केला शाहिस्त्यावर वार. चमके शिवबाची, तुटली बोटे त्याची 4. झाला. त्या प्रसंगी माळी समाजाचे ज्ञानोबा माऊली. कशा करता मी हे सगळं सांगतोय? माळी समाजाचे ज्ञानोबा माऊली 18 पगड जातीचं संघटन शिवबाराजांनी बांधलं. 18 पगड जाती सन्मानाने एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसवल्या. खूप सांगायचं राहिलं. बहिर्जी नाईकासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक, रामोशी समाजाचा तारणा भांड पोरगा, पण त्याला केवढी जबाबदारी दिली. 6000 गुप्तहेरांची संघटना, त्याचं अध्यक्षपद एका रामोशाच्या पोराला, आरक्षण म्हणून नव्हे. 18 पगड जाती. आणि मग प्रतिज्ञा झाली कुठे? रायरेश्वरावर किंवा रोहिडेश्वरावर 15 एप्रिल 1645 राजाने सगळे आपल्या तरण्या बांड मित्र परिवाराला साथ घातली. ए चला रा चला. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे आले, सूर्याजी मालुसरे आले, साजी कंकाले, दादा श्रीधरस प्रभू आले, सूर्याजी काकडे आले, बाजी जेदे आले, बाजी पासलकर आले. सगळी रोहिडेश्वरावर राजे बोलणार वीरानो. या रोहिडेश्वराच्या साक्षीने आपण स्वराज्याची प्रतिज्ञा करत आहोत, कारण हे स्वराज्य व्हावे हे श्रींचे मनामध्ये फार आहे. स्वराज्य करूया, 18 पगड जातीच्या कल्याणाचं करूया, स्वराज्य करूया, शेतकऱ्याच्या हिताचं करूया, स्वराज्य करूया, माय बहिणीच्या रक्षणाचं करूया, स्वराज्य करूया, मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं करूया. अरे स्वराज्य करूया, देवकार्य म्हणून करूया, म्हणून ध्वज ही देवाचाच घेऊया. देवा पुढचा भगवा झेंडा राजाने आपापल्या हातामध्ये घेतला, आपल्या हातामध्ये घेतला. सगळ्यांनी आपापल्या हातामध्ये बेलवाटा उधळला आणि शिवगर्जना झाली. तू तरी कशी वाजावी आमच्या सातारा जिल्ह्यात या. जाऊ दे, मी कशा करता सांगतोय, ऐका. हर हर महादेव. आम्ही हर हर म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी महादेव म्हणायचं. महाराज मंडळी माझ्याबरोबर हर हर म्हणतील, आपण सगळ्यांनी महादेव बोलायचं. हात वर करा, हात वर करा, चला हात वर करा. आम्ही हर हर म्हटलं की तुम्ही महादेवची शिवगर्जना स्वरामध्ये करायची. बोला महाराज मंडळी, हर शिवगर्जना झाली. शेकडो वर्षानंतर सह्याद्री खदखद हासला, आनंद
आनंद त्याला कसला. शिवनेरीवरची शिवाई माता आनंद डोलायला लागली. जगजननी तुळजा भवानी तुळजापूरला गालात गालात हसायला लागली. पंढरपूरला विठेवर पांडुरंग परमात्मा गदगद होऊन गेले. आळंदीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आनंदाने डोलायला लागली. आणि देहूच्या राऊळामध्ये तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. याचं कारण प्रारंभ क्रांतीचा झाला. महाराजांनी प्रतिज्ञा केली 15 एप्रिल 1643 आणि पूर्ण केली रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक 6 जून 1674 पहाटे 5 वाजता रायगडावर महाराज सिंहासनाधी छत्रपती झाले. ही महाराजांची प्रतिज्ञा आहे, विषयांतर नाही. महाराज मंडळी, फक्त 5 मिनिटं मला तुमच्याकडून जास्त वेळ हवा आहे. मला शंभूराजांची प्रतिज्ञा, कारण 18 तारखेपासून बलिदान मास चालू झालेला आहे. 18 तारखेपासून तो 18 मार्चपर्यंत चालणार आहे. शंभूराजांचं सांगू तुम्हाला, गावागावामध्ये आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये 80-85 मुले, 40-45 मुली आहेत. पायामध्ये महिनाभर काही घालत नाही, एक वेळेला जेवत आहेत. रोज प्रभात फेरी गावामध्ये होत असते आणि फक्त शंभूराजांचं स्मरण केलं जातं. शंभूराजांचा बलिदान मास आहे. एक 9ला 5 कमी आहेत. 9ला 5 मिनिटामध्ये बरोबर मी विठ्ठल भजन घेतो आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये शेवेला पूर्णविराम देतो. मला महाराज सांगू द्या, विठाला विठाला विठाला. अगदी थोडक्यात म्हणणार आहे. धर्मराज धर्मवीर छत्रपती शंभूराजा नाटक झाली रत्नागिरी जिल्ह्यातलं संगमेश्वर 3 फेब्रुवारी 1689. नीट ऐका, 2 फेब्रुवारी 1689ला आपल्याजवळ असणारी फौज अधिक अखंड वज्रजोडे मंडित सकल सौभाग्य संपन्न येसुबाई राणी सरकारांच्या बरोबर शंभूराजांनी आपली फौज रायगडाकडे रवाना केलेली. 3 फेब्रुवारीला फक्त दोघांच्या वतनाचा न्यायनिवाडा होणार होता. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये एक संस्थान आहे, औंध संस्थान आहे. अर्जोजी यादव आणि गरजोजी यादव या 2 बंधूंच्या वतनाचा न्यायनिवाडा करायचा. 3 फेब्रुवारीला आपणही रायगडाकडे निघायचा असा मानस. रायगड तो न्यायनिवाडा व्हायला सायंकाळचे 5 वाजले आणि पुन्हा एका ब्राह्मणाचा न्यायनिवाडा आला. तो करता करता रात्र झाली. म्हणून शंभूराजांनी विचार केला, आता उद्या सकाळी निघूया. आणि 3 फेब्रुवारी बांधवानो, पण खरं सांगू का, वतनाच्या तुकड्या करता रक्ताचं नातं फिरू झालं. गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के सख्खे मेहुणे, अखंड वज्रचोडे मंडित सकल सौभाग्य संपन्न येसुबाई राणी सरकारांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के फितूर झाले, शत्रूला फितूर झाले. अरे वतनाच्या तुकड्या करता स्वराज्याच्या धान्याला, अरे रक्ताचं नातं विसरलं गेलं. वतनाच्या तुकड्या करता शत्रूला घेऊन आले. हो, आंबा घाटातून घेऊन आले. पन्हाळ्यावर त्यावेळेला शंभूराजांचे सरसेनापती महळोजी बाबा घोरपडे आणि त्यांचा मुलगा संताजी घोरपडे 5000 पठाणी फौज चाललेली संशय आला. तेही पन्हाळगडावर निघाले आणि पहाटेच्या वेळेला शंभूराजांचा एक नजरबाद धावत पळत आला. कवी कलश एका दालनामध्ये, फक्त 300-350ची संख्या शंभूराजांच्या जवळ. शंभूराजे दुसऱ्या दालनामध्ये, तो पळत आला. कवी कलशाला उठवतो, कविराज उठिये, कविराज उठिये. कवी कलश जागे झाले आणि तो सांगतो, कविराज गा झाला, गा झाला, गा झाला. शत्रू पाठीवर येतोय, कोणत्याही क्षणी हजर होऊ शकतो. मुकरब खान आणि त्याचा मुलगा इखलास खान 6000 पटाणी फौज घेऊन आता पोहोचू शकतो. कोणत्याही क्षणी आपल्याला वेढा पडू शकतो. अहो, स्वराज्याच्या धान्याला वाचवायला हवं, स्वराज्याच्या धान्याला वाचवायला हवं. कवी कलश धावत पळत आले. उठिये राजाजी, उठिये राजाजी, उठिये. शंभूराजे उठले, जागे झाले. सगळा वृत्तांत जेव्हा त्यांना ऐकवला तेव्हा त्या स्वराज्याच्या धनाला आश्चर्य वाटलो. अरे, एवढ्या चौकीबारी असताना सुद्धा शत्रू एवढ्या आतमध्ये येऊ शकतोच कसा, येऊ शकत नव्हता. पण रक्ताच्या नात्यानं आणवला गेला. हो, चौकी पहाऱ्यावर
अहो धान्याचे मेहुणे तो धान्याचे मेहुणे कधी खोटं बोलतील का? चौकी पहाऱ्यावर सोडून द्यायचे. आणि बांधवानो, कवी कलश विनंती करतायत, राजाजी अब निकल जाइए, रायगढ़ निकल जाइए, नावड़ी जाइए, वहां से नाव बैठिए, नाव में बैठिए, अब रायगढ़ जाइए. राजे बोलतात, कविराज आपलं जे नातं आहे त्या शब्दाच्या पलीकडेच आहे. अरे सुख दुःखाचे अनेक क्षण आपण एकत्र राहिलो आणि तुमच्या प्राणावर बेतलं असताना तुम्हाला सोडून जाणं आम्हाला नाही जमत. लढू अखेरच्या श्वासापर्यंत लढू, शत्रूची फळी फोडा. सगळ्यांना आज्ञा झाली, शत्रूची फळी फोडा आणि जसं जमेल तसं रायगडाकडे निघा. नाही राजाने ऐकलं आणि एवढ्यामध्ये सरदेशांच्या वाड्या बाहेर शत्रूच्या फौजेनं असा गराडा घातला, दीन 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 म्हणत फौज यायला. तो ऐकल्याबरोबर शंभूराजांची समशेर मॅनाच्या बाहेर पडली, सगळ्यांच्या समशेरी मॅनाच्या बाहेर पडल्या. शंभूराजांनी सांगितलं, आमचा विचार करू नका, शत्रूची फळी फोडा, जसं जमेल तसा रायगडाकडे निघा, अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहा. सगळ्यांच्या समशेरी मॅनाच्या बाहेर पडल्या आणि शिवगर्जना झाली. सरदेशांच्या वाड्यामध्ये हर 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 महादेवची शिवगर्जना झाली. हे सगळे रणगणामध्ये उतरले. शंभूराजाच्या दोन्ही हातातल्या समशेरी अशा कार 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 सगळे प्राणपणाने लढत होते आणि शत्रूची मुंडकी धडा वेगळी होत होती. कदाचित शंभूराजांच्या अंगावर सुद्धा हळूहळू जखमा वाढायला लागलेल्या होत्या. कवी कलशांची तीच अवस्था झालेली होती. आता हळूहळू मावळ्यांची संख्या कमी व्हायला लागलेली होती. आणि एवढ्यामध्ये राजाला खबर मिळाली, महळोजी बाबा घोरपडे, संताजी घोरपडे फक्त 500ची संख्या घेऊन आलेली होते. महळोजी बाबा शंभूराजांच्या समोर गयावया करतात, राजा तुम्ही निघा, रायगडाकडे निघा, शत्रूला आम्ही आमच्या उरावर घेतो. राजा नावडी जवळ करा. एका बाजूला माझा मुलगा संताजी आणि दुसऱ्या बाजूला कविराज राहतील. त्यांच्या संरक्षणामध्ये तुम्ही नावडी गाठा, तिथून नावेमध्ये बसा आणि रायगडाकडे निघा. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगायला हवं. राज लाखाचा पोशिंदा जगायला हवं. राजांनी मान्य केलं. महळोजी बाबा रणांगणामध्ये उतरले, पण शत्रू 5000 होता. हो 5000 पठाणी फौज होती. मावळे हळूहळू कमी व्हायला लागले. एक क्षण महळोजी बाबा घोरपडे पडले. हो महळोजी बाबा घोरपडे पडले. लांबून राजाने आपल्या सरसेनाधिपतीकडे पाहिलं. तिथूनच निरोप दिला. संताजी धाय मोकलून उडायला लागला, पण राजाने थांबवलं. एका बाजूला कवी कलश, एका बाजूला संताजी घोरपडे पुन्हा रणांगणामध्ये उतरले. आता नावडी जवळ आलेली होती. एवढ्यामध्ये कवी कलशाच्या दंडाला एक बाण लागला. कवी कलश घोड्यावर खाली पडले आणि तो दुर्दैवाचा क्षण तिथे शंभू राजाने आपल्या घोड्याला लगाम दिला. जर शंभूराजे तिथून निघाले असते तर कदाचित रायगडावर पोहोचले असते. पण आपल्या मित्राला जीवलगाला सोडून जावं असं शंभूराजांना वाटेना. शंभूराजे कवी कलशांच्या जवळ आले. त्यांच्या दोन्ही बाहूला धरून उठवलं. कविराज त्याच वेळेला दोघांच्या हातून शस्त्र खाली ठेवलं गेलं होतं. याचा फायदा दुश्मनाने उचलला आणि शेकडो पठाण आणि त्यांच्या बाजूला त्या सगळ्यांच्या तलवाराची टोक आता दोघांच्या छातीला लागली होती. प्रतिसाद करण्यात अर्थ नव्हता. बांधवांनो, शेवटी मुकर्रब खान हथियार रख दो. बांधवांनो, तिथेच कैद झाली शंभूराजांना, कवी कलशांना. 25 मावळे उरले होते. मुकर्रब खान ने आज्ञा केली, अगर इस्लाम कबूल करते हैं तो जिंदा छोड़ दो, नहीं तो सर कलम कर दो. 25 मावळ्यांची कत्तल झाली.
शंभू राजाने कवी कलशांना संपूर्ण कापडानं शरीर बांधलं, फक्त डोळे उघडे होते. चौकी पहाऱ्यावर पुन्हा खोटी बतावली. शंभू राजानं कवी कलशांना घेऊन मुकरब खानाने त्याचा मुलगा एकला स्थान, पाटण, कराड, मिरज, कुशेसावळी, बारामती, अकलूज मार्गे नगर जिल्ह्यातलं पेडगाव जिथे बहादूरगड आहे, कारण त्या बहादूरगडाला त्या औरंग्याची छावणी पडली होती. 15 फेब्रुवारी 1689. शंभू राजांच्या अंगावरची राजवस्त्र टार फाडून टाकून दिली. शरीरावर अनेक जखमा झालेल्या होत्या. किराणमध्ये कैद्याला घालतात तसा विदूषकी पोशाख त्यांच्या अंगावर घातला. डोक्यावर लाकडी टोपी, ज्याला तख्ताखुरा म्हणतात, असं साखळ दंडानं बांधलं. मानेवर असं वजनदार लाकूड होतं, ते साखळ दंड पायापर्यंत गेले होते. वधस्तंभाला दोघांनाही बांधलं. त्या औरंग्याचा अधिकारी आला, 3 प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न है स्वराज का खजाना कहाँ है. दूसरा प्रश्न है हमारी तरफ से कौन कौन गद्दार था. और तीसरा प्रश्न, इस्लाम कबूल करोगे, मुसलमान बनोगे. एकाही प्रश्नाचं उत्तर राजाने दिलं नाही, कवी कलशाने दिलं नाही. तो अधिकारी गेला औरंगजेबाचा. त्यावेळेला औरंगजेबानं ठरवलं स्वतः यावं. आणि 17 फेब्रुवारी 1689 औरंगजेब हत्तीवर बसून त्या सहकुटुंबाला आणि शंभू राजांच्या पासून 10 पावलावर लांब उभं राहिलं. त्याला असं वाटत होतं कदाचित हा साखळ दंड तोडून आपल्या नरडीचा खोट घेऊ शकतो. तो औरंग्यात इथूनच बोलतो, सुनाओ, जिंदगी बख्श देंगे, हमारे 3 सवाल का जवाब दे दो. बताओ स्वराज का खजाना कहाँ है. राजानी कवी करे शांत आहेत. हमारी तरफ से कौन कौन गद्दार था. दोघंही शांत आहेत. इस्लाम कबूल करोगे, मुसलमान बनोगे, दोघंही शांत आहेत. तो असा आदळापट करायला लागला. तो बोलतो, सुनो, आखिरी बार बोल रहे हैं. अरे आगरा से तो भाग गए थे, यहाँ से नहीं भाग सकते. न तुम्हारी फौज यहाँ सकती है. मौत के सिवा पर्याय नहीं है. देखो, जिंदगी बख्श देंगे. हमारी फौज की ताकत तो तुम जानते हो. हमारे पास कितने हाथी है, कितने घोड़े हैं, कितने ढाले हैं, कितनी तलवारें हैं. बचना मुश्किल है. तेव्हा शंभू राजे गालातल्या गालात हसले आणि शंभू राजांनी कवी कलशांच्याकडे पाहिलं. आणि शंभू राजे बोलतात, कविराज, शायद हम आखिरी बार आपसे बोल रहे हैं और अब आखिरी बार सुनाएंगे. इसके बाद ना हम आएंगे ना हम बोलेंगे. कविराज ये अपनी फौज की शेपकी बता रहा है. इस औरंग को जवाब दे दो. कवी कलश डोळे झाकून काही काळ शांत राहिले आणि कवी कलशाने डोळे उघडले आणि त्या औरंगाकडे पाहता पाहता कविराज बोलता, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आप ही सब पे भारी है. आप ही सब पे भारी. औरंग्याच्या तळपायच्या एक मस्तकाला गेली. आके निकाल लो जीभ, कलम कर लो काफिर की. सांगायला वेळ नाहीये बंधवांना. विस्तवाच्या लाल भडक सळ्या, विस्तवामध्ये केलेल्या लोखंडाच्या सळ्या डोळ्यामध्ये फिरवून त्यांच्या डोळ्यातली उघडं उचलून काढली. केवढे यातना झाले असते. त्यांच्या मुखकमलातली जीभ अशी हसडली, केवढे यातना झाले असते. त्यांच्या हातापायाची नखं उपटली, केवढ्या यातना झाल्या असते. आपण जशी काकडीवरची साल सोलतो तशी रापीने त्यांच्या सर्गावरची कातडी सोडली, त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडले, केवढ्या यातना झाल्या. आणि अशा अवस्थेमध्ये धेंड काढली हो, धेंड काढली.
अरे दोन सख्खे भाऊ त्या दिंडीमध्ये तळमळत होते. आपल्या धन्याला घोटभर का होईना पाणी मिळायला हवं. आपल्या धन्याला घोटभर का होईना पाणी मिळायला हवं. एकाचं नाव देवाप्पा आणि दुसऱ्याचं नाव रायाप्पा. तत्कालीन परिस्थितीमधल्या महार समाजाची फाल्गुन अमावस्येला कवी कलशाचा शिरच्छेद झाला. अर्धमेल्या अवस्थेमध्ये शंभूराजांना पालथं टाकलं. प्रथम एक हात धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा हात धडापासून वेगळा केला, नंतर एक पाय धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा पाय धडापासून वेगळा केला, नंतर त्यांचा शिराछेद केला. अरे तुकडे तुकडे केले संभाजीराजांच्या देहाचे. असा भयानक ऋतू शंभूराजांनी स्वीकारला. पण आपला धर्म नाही बदलला. म्हणून देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. शंभूराजांचं स्मरण करूया बलिदान दासामध्ये. ठीक आहे, ही त्यांची प्रतिज्ञाच आहे. तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात, घेई ना मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया विठोबा. जन्म याजसाठी देवा, हे नवे जन्म याजसाठी देवा, हे चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. आदु दोषांगण महाद्वार, आदि दोषांगण महाद्वार, आदि दोषांगण महाद्वार. ज्ञानेश्वर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे कोंडोरवाडी देगेवाडी हरिभक्तपरायण वैकुंठवासी खंडोजी बाबा चव्हाण व हरिभक्तपरायण वैकुंठवासी गोविंद महाराज हांडे यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेलं हे 50 वर्ष नाही का. कार्यकर्ते मंडळी बाहेर या. हे 50 वर्ष आपण साजरे करत आहात आणि त्याच्यामध्ये आजची तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण धर्मराज महाराज हांडे त्यांनी मला कालचंच मागितली होती, पण काल 2 कार्यक्रम ऑलरेडी गेल्यामुळे एक पंढरपूरजवळ आणि संध्याकाळी मावळातच होता. असं पाचाणे म्हणून गाव आहे. काय त्यांचं नाव रे? अरुण महाराज येवले त्यांच्या गावाला. तेव्हा आजच्या दिवसाची या ठिकाणी सेवेचा योग आला. सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. आणि आज विशेष असा आहे, वैशिष्ट्य असं आहे, फार मोठी माणसाच्या सेवेकरता या ठिकाणी आहेत. खरं सांगायचं तर की डोंगराच्या शिखरा एवढी माणसं आहेत. मी म्हणते एखाद्या लहानशा टेकडीसारखं आपलं म्हातारं झालेलं. गंभीर महाराज अवचार, त्यांच्या नावापासून त्यांचं वैशिष्ट्य सुरू होतं. गजानन महाराज. गंभीर हे नाव दुर्लभ आहे.
सांगा, गंभीर नावाची किती माणसं आजपर्यंत तुम्ही पाहिली? गंभीर नावाची माणसं कधी पाहायलाच मिळत नाहीत. पण आपलं सौभाग्य आहे की आपणाला गंभीर महाराज आपले मित्र म्हणून लाभलेले आहेत. असं त्यांचं श्रेष्ठत्व आहे बरं का. त्यांनी अनेक लहान मुलं असतील, सुरुवात करणारी मुलं असतील, माझ्यासारखे म्हातारी माणसं असतील, त्या सगळ्यांना जी टॅकीच्या माध्यमातून, ज्याला काय कार्यक्रमाचं नाव आहे मनमंदिरा, त्याच्यामध्ये अनेकांना संधी दिली. त्याच्यामध्ये मला सुद्धा संधी दिली त्यांनी. 5 दिवस शिवाजी महाराज, जवळजवळ 10 तास शिवाजी महाराज. तसं पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये विषय फिरला. शिवाजी महाराज मुलगा म्हणून कसे होते, कोण म्हणून कसे होते, नाही स्वीकारला, आम्ही पटकन स्वीकारला. असं महाराजांनी त्यावेळेला चांगली भूमिका घेतली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी गेलो. फारसं तसं पाहिलं तर सोशल मीडियामध्ये आम्ही नसतो. असं कसं आहे, सामान्य माणसं, म्हातारी माणसं कशाला त्याचा जास्त विचार करतात. पण त्यांच्या माध्यमातून संधी मिळाली. मी कशा करता सांगतो आहे का, अनेकांना संधी त्यांनी दिलेली आहे. त्यांची जी व्यापक भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आळंदीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाच्या बाजूला जे वलय आहे ते खूप चांगलं आहे. माऊलींची कृपा आहे. अशीच भूमिका आयुष्यभर राहू द्या ही प्रार्थना करायची. गजानन महाराज इंगोले हे आमचे सोयरे आहेत. सोयरे आहेत आमच्या. देवीदास महाराज पावडे त्यांचे हे मेहुणे आहेत. असं त्यांचे मेहुणे म्हणून तुम्ही माझे जावई आहात. त्याचप्रमाणे दौंडकर महाराज, ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत बरं का. सगळी मोठी मोठी माणसं. आज भेट झाली, खूप आनंद वाटला. कधी कधी या म्हाताऱ्याकडे मी थोडं लक्ष ठेवायचं. चला, त्याचप्रमाणे इथे मृदंगाचार्य म्हणून आता 2 नवीन मुलं आहेत. त्यांची नावं मला माहीत नाहीत. गंभीर महाराजांचे शिष्य आहेत का? नाही का? काय नाव सांग ना मला तुझं. ओम महाराज, आप्पांचे शिष्य, पांडुरंग आप्पांचे. ओम महाराज आणि हा दुसरा सोम महाराज. ओम आणि सोम यमक जुळलं र जुळलास. असू द्या. तेव्हा तेही मुलं आहेत. आणि माझा पुतण्या सौरभ महाराज नलावडे, तोही सहभागी झाला. या सगळ्यांची इथे असं आहे, हा नोहे एकल्याचा खेळ, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. हे सगळे एकत्रित झाले की स्वादिष्ट भोजन होतं. त्याचप्रमाणे साऊंड व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे ऑपरेटिंग दिले. त्यांच्याकरता एकदा टाळ्या द्या. चला, विनेकरे असतील, शिंगाडे असतील, चोपदार असतील, सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. आता जास्त वेळ घ्यायचा नाही. जाता जाता 2 गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आणि शिवेला पूर्णविराम द्यायचा. जगावं कसं आहे, रामायण शिकव. रामायण हा जगण्याचा ग्रंथ आहे. रामरायांनी ग्रस्त आश्रमाच्या मर्यादा घालून दिली. जगावं कसं आहे रामायण शिकवतं, मरावं कसं आहे भागवत शिकवतं. 7 दिवसा माझी मुक्ती कशी मिळवावी, राजा परीक्षितीला जाऊन भेटावं. जगावं कसं आहे रामायण शिकवतं, मरावं कसं आहे भागवत शिकवतं. पण राष्ट्रकर्ता जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रकर्ता मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. चाल म्हणायची. अरे हा, मोक्ष आम्हा घरी कामारी दाश